नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अमरावतीतील ऐतिहासिक श्री सोमेश्वर महादेव संस्थानच्या सुमारे 50 कोटी रुपयांच्या 12 एकर मौल्यवान जमिनींचा अवघ्या 960 रुपयात व्यवहार करण्याच्या कथित बेकायदेशीर आदेशाला अखेर मोठा धक्का बसला आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश रद्द केला आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। महासंघाच्या म्हणण्यानुसार संबंधित जमीन अमरावती महानगरपालिका हद्दीत येत असल्याने तिच्यावर कुळकायद्याची तरतूद लागू होत नाही। तसेच आवश्यक पुरावे, पूर्वपरवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळताच व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाविरोधात मंदिर संस्थानचे विश्वत्व आणि महाराष्ट्र मंदिर संघाचे सातत्याने पाठपुरावा करून अपील दाखल केले। त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित आदेश रद्द केला। या निर्णयामुळे श्री सोमेश्वर महादेव संस्थानची मौल्यवान जमीन वाचली असून मंदिरांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण विजय असल्याची भावना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे व्यक्त केली आहे। सोमेश्वर महादेव संस्थान भाजी बाजार अमरावती या संस्थांची जी तब्बल 50 कोटीची जी शेतजमीन होती ते मात्र 960 रुपयामध्ये विकण्याचा जो बेकायदेशीर आदेश तहसीलदार अमरावती विजय लोखंडे यांनी पारित केलेला होता, त्या आदेशाविरुद्धचे जे अपील संस्थांतर्फे दाखल झाली होती त्याच्यात संस्थांच्या बाजूने निकाल पारित झालेला आहे आणि मंदिर महासंघाने त्याच्यात पाठपुरावा करून सूट प्रमाणपत्राची प्रकरणात दाखल केली आणि त्या सर्व निष्कर्ष नोंदवून SDO अमरावती यांनी तहसीलदार यांचा बेकायदेशीर आदेश पारित जो झाला होता तो रद्द केलेला आहे। यामुळे जे कारस्थान करून बिल्डर लॉबीच्या दबावातून जो बेकायदेशीर आदेश पारित करून संस्थांना त्रास देण्याचा जो भाग होतो तो हाणून पाडला गेलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे यश संस्थांच्या बाजूने तिथे संस्थांना प्राप्त झालेलं आहे। नमस्कार।